या वाळवंटात भक्तीचे अनेक प्रकार तुम्हाला दिसतुसेबात येतात। हे काय म्हटलं पाया लागून राहिले सध्या हे काय लागतात म्हटलं पाया सर्वांचं दर्शन घ्यायचं दिंडी सोबत। हे अलग प्रकारची भक्ती आहे, आपण पाहू शकता प्रत्येक एरियातली प्रत्येक वेगवेगळी भक्ती असते। इथे आलेली हे जे पालखी आहे यांचा एक नियम आहे की अंगातलं जे वरचं राहते शर्ट आणि बनियन ते काढून इथे जेवावं लागते। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भक्ती तुम्हाला या वाळवंटात। हे साधू महाराज ज्यांनी जटा वाळलेला आहे, वय फक्त 22 वर्षाचं आहे। या महाराजांनी वयाच्या 16 वर्षी संन्यास घेतला आणि फक्त ते इतक्या मोठ्या गर्दीत सुद्धा माळ एकाग्रतेने 3 तासापासून जपत आहेत। तसं हे संबळ गोंधळामध्ये नवरात्रात किंवा देवीच्या कार्यक्रमाला वाजवल्या जाते, पण इथं आषाढी एकादशीमध्ये जात पात धर्म हे वेगळंच काम आहे, म्हणून इथे संबळ सुद्धा वाजवलं जातं। आजकाल पोलीस डिपार्टमेंटच्या इकडे थोड्याशा लोकांच्या नजरा वेगळ्या प्रकारच्या आहेत, पण त्या नजरा बदलवण्याचं काम हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये असलेले काय म्हणते वारी वारी एकदम मजेत आहे। वारी महाराज एकदम सुख आनंद समाधान सगळंच आहे वारी। तुम्ही कीर्तनकार आहात का? प्रवचन करतो मी। तुमचं नाव काय? संजय। हे पहिलं कुटुंब पाहिलं मी की सर्व बायको बहीण आई सोबत घेऊन आलेलं। आईची पुण्य आहे, गेली 35 वर्ष झाली वारी करते। 35 वर्ष झालं पायी वारी करते, वय 75 वर्ष वय। काय म्हणते वारी? काय म्हणते वारी? छान आहे, वारी केल्याशिवाय जगणं नाहीये, वारीच करायला पाहिजे। 35 वर्ष लगातार वारी? हो। नाव काय? गुलाबबाई। तुम्ही एवढा कशा का प्रफुल्लित चेहऱ्यावर की नवरा आपला कीर्तनकार प्रवचनकार असल्यानंतरही तुम्ही सर्व कुटुंब घेऊन आला? नवऱ्यागिरीला सल्ला गिल्ला देत का मग की बा हे कीर्तन सोडा? सल्ला नाही देत, असं काही नाही, छान वाटतं, पण सपोर्ट करतात। कधी कधी वाटत नाही का तुम्हाला यांच्यासारखं कीर्तन करावं? हो वाटतं। लग्नाच्या अगोदर हे कीर्तनकार होते का लग्नानंतर झाले? नाही, लग्नानंतर। लग्नानंतर म्हणजे तुमचे पायगुण यांना चांगले झाले? हो, पोलीस खात्यात आहेत ते पण। पोलीस खात्यात? अरे बापरे, त्याच्या पोलीस खात्यात तर सारा बदनाम करून टाकलं लोकांना पोलीस खातं। महाराज सगळेच पोलीस असे नसतात, काही लोक असतात अपवाद आहेत, त्याला पण पोलीस खातं खूप सुंदर आहे। आमच्या पोलीस खात्यात भरपूर लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि भरपूर प्रवचनकार कीर्तनकार आहेत, म्हणून असं नका समजू पोलीस म्हणजे सर्वच पोलीस बदनाम म्हणजे खराब आहेत। पोलीस खूप चांगले आहेत, नोकरी खूप चांगली आहे, संगतीचा परिणाम असतो महाराज। आता तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये आहे? मी पुणे सिटी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आहे। आमच्या इथे PSI वानखळे म्हणून आहेत, ते सुद्धा उत्कृष्ट तबला वादक आहे। खरंच असं कुटुंब विठुराय तुम्हाला असंच तुमचं आई वडील बहीण भाऊ एकोप्याने राहावं, नाही तर आजकाल कसं आहे बहिणी एवढ्या झाल्या राजे हो बातच म्हटलं हिस्से मागतात, पण तुमच्या बहिणी जर तुम्ही सोबत आणल्या तर नक्कीच तुमचं एक सुखी कुटुंब आहे। विठ्ठलावर निर्गुण भक्ती करणारे मॉमेडियन समाजाचे माणूस आहे, गेल्या 50 वर्षापासून हे वारी करतात। जे राजकीय लोक गाव खेळात भाषण देऊन जातीवाद दंगे पेटवतात त्यांच्यासाठी हे एक चपराक आहे। त्यांचं आपण नाव गाव विचारू। आपण कोणत्या गावचे? मेंढगाव या गावचा आहे। मेंढगाव? मेंढगाव या गावचा आहे, माझा तालुका देवराजा जिल्हा बुलढाणा। तुम्ही मुसलमान आहात म्हणता? हा, मी मुसलमान आहे। मुसलमान असल्यावर एवढी स्पष्ट मराठी कशी बोलता? भगवंत विठ्ठलानं आतापर्यंत कोणाला दुजा भाव धरलेला नाहीये आणि विठ्ठलानं सगळ्याला आपला आपला अन्नाचा भाग सगळ्याला दिलेला आहे आणि विठ्ठल हा कोणाला उपाशी मरू देत नाही। तरी तुम्ही मग विठ्ठलाला मानता का तुमच्या मॉमेडियन समाजाच्या देवदेवतांना मानता? मी विठ्ठलाला मानतो आणि त्यांनाही मानतो, पण काही अडथळ्यामुळं मी विठ्ठलाला जास्त मानतो। किती वर्षापासून वारी करता तुम्ही? मी 50 वर्षापासून अखंड वारी आहे? हा, अखंड वारी चालू असते। काय समाधान वाटतं तुम्हाला वारीतून? वारीतून असं समाधान वाटतं की माझा विठ्ठल मला कधीही खुश वरती ठेवतो आणि कोणती अडचण मला येऊ देत नाही। लग्न वगैरे झालं काय? माझं लग्न झालं होतं, पण मुस्लिम समाजाच्या मुळे ते वाईट काम करू लागले, मी त्यांच्या बायको सोडून आणि एकट्या जगामध्ये हिंडत आहे। निर्गुण भक्ती आहे, जातपात धर्म याच्या पलीकडे हे विठ्ठल आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे मॉमेडियन समाजाचे आपल्या समोर आता मुलाखत दिलेले भाऊ। धन्यवाद। गन्ना का पन्ना YouTube चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन नारोळकर।